पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या एकाच परिसरात आणण्याचा शासनाचा मोठा निर्णय 18 मे 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूळसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। राज्यभरातील शाळांना अतिरिक्त वर्गखोल्या अंगणवाड्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्या एकाच परिसरात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। या संदर्भात शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत। हा निर्णय शालेय शिक्षण मंत्री आणि महिला बालविकास मंत्री यांच्या 14 मे 2026 रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार देण्यात आला आहे। पूर्व प्राथमिक शिक्षणाला चालना देण्याचा प्रयत्न। राज्य शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे। या धोरणानुसार भविष्यात पूर्व प्राथमिक शिक्षणाचे वर्ग प्राथमिक शाळांशी जोडण्यात भर देण्यात येत आहे। तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे ही शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची वैधानिक जबाबदारी आहे। सध्या अनेक गावांमध्ये जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यामुळे लहान मुलांच्या शिक्षणात सलगता राहत नाही, तसेच पालकांनाही अडचणींचा सामना करावा लागतो। ही समस्या लक्षात घेऊन शासनाने दोन्ही संस्था एकाच परिसरात आणण्याचा निर्णय घेतला आहे। अतिरिक्त वर्गखोल्या अंगणवाड्यासाठी वापरण्याचे निर्देश शासन आदेशानुसार ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्या व्यतिरिक्त अतिरिक्त आणि सुस्थितीत वर्गखोली उपलब्ध असेल ती वर्गखोली अंगणवाडी चालवण्यासाठी उपलब्ध करून द्यावी। ही अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून करण्यात येणार आहे। यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करून अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यामुळे येत्या काही महिन्यात राज्यभरातील अनेक गावांमध्ये अंगणवाड्या थेट खेळांच्या परिसरात स्थलांतरित होण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांनी पालकांना होणार मोठा फायदा। शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या निर्णयामुळे लहान मुलांच्या शिक्षणात सातत्य राहणार असून पूर्व प्राथमिक ते प्राथमिक शिक्षणाचा दुवा अधिक मजबूत होईल। अंगणवाडीतील मुलांना शालेय वातावरणाची लवकर ओळख होईल, तर शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांमध्ये समन्वय वाढेल। पालकांना एकाच परिसरात मुलांची सोय उपलब्ध होणार असल्याने वेळ आणि खर्चाची बचत होईल। ग्रामीण भागात विशेषतः हा निर्णय अत्यंत उपयुक्त ठरणारा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला नवीन दिशा। राज्य शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणी रिकाम्या पडलेल्या वर्गखोल्यांचा उपयोग होणार असून शाळांची पायाभूत सुविधा अधिक प्रभावीपणे वापरली जाणार आहे। याशिवाय भविष्यात पूर्व प्राथमिक शिक्षण पूर्णपणे शालेय शिक्षण व्यवस्थेशी जोडण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। शासनाच्या या उपक्रमामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार असून शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न होत आहे। परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। पत्र पाहूया। 15 मे 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक। या परिपत्रकाचे थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे। हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।